तर नमस्कार मंडळी, मी प्रज्वल ढगे, तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या भारतामध्ये हिरो हिरोईनची अजिबात कमी नाही। एकापेक्षा एक सुंदर हिरोईन आपल्याला सापडतील आणि एकापेक्षा एक हँडसम हिरो सुद्धा आपल्याला सापडतील। काहींना म्हणजे ज्यांचे वडील वगैरे इंडस्ट्रीमध्ये होते त्यांना बरोबर या इंडस्ट्रीमध्ये जागा मिळाली, पण या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मेहनतीवर आपलं नाव कमवलंय, आपलं जो प्रस्थ आहे ते इथं जमवलेलं आहे। यामध्येच एक नाव मित्रांनो, भूमी पेडणेकर। तर अवघ्या 34 वर्षाच्या या भूमी पेडणेकरनं बरेच चित्रपट केलेले आहेत। अगोदर छोट्या मोठ्या चित्रपटांमधनं काम करून तिनं या बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आणि आता वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे जबरदस्त चित्रपट ती सध्या घेऊन येते। मित्रांनो, एका आगळ्या वेगळ्या चित्रपटामध्ये ती पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे। या चित्रपटाचं नाव आहे थँक यू फॉर कमिंग। या चित्रपटाचं नाव जसं वेगळं आहे, विषयही तसाच वेगळा आहे। काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा साधारण 2.5 मिनिटांचा ट्रेलर आहे तो रिलीज झालाय। मस्त जबरदस्त ट्रेलर आहे। 6 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट आपल्याला भेटायला येणार आहे चित्रपटगृहांमध्ये। या चित्रपटाची स्टोरी सुद्धा एकदम जबरदस्त आहे। सगळ्या कपूर फॅमिलीने या चित्रपटाला पैसा लावलेला आहे। भूमी पेडणेकर, त्यानंतर शहनाज गिल, त्यानंतर अनिल कपूर, त्याचबरोबर असे बरेच जे काही चेहरे आहेत म्हणजे अभिनेते अभिनेत्री आहेत ते या चित्रपटामध्ये दिसणार आहेत। चित्रपट पाहावाच लागतो। चित्रपटाचा विषयही तेवढाच खास आहे। मित्रांनो, भूमी पेडणेकर ही मुख्य म्हणजे लीड रोल मध्ये असल्यामुळे तिच्याकडेच म्हणजे तिच्या आजूबाजूला हा चित्रपट घुमत राहताना दिसतोय कदाचित। आणि या चित्रपटाचा विषय जर बोलाल तर एक स्त्री जी असते ती लैंगिक सुखाच्या शोधात असते, म्हणजे भूमी पेडणेकर। आणि या भूमी पेडणेकरला लैंगिक सुख मिळतं का, ती नेमकं काय घडत जातं चित्रपटामध्ये, नेमक्या काय चुका होतात, किंवा मग स्त्रीच्या लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये लोकांच्या काय संकल्पना आहेत, या सगळ्यांवरती हा चित्रपट भाष्य करतोय असं वाटतंय। ट्रेलर मधून तरी नेमकं तसंच प्रतीत होत आहे, तसा आपण अंदाज लावू शकतो। चित्रपटामध्ये खरं काय आहे, विषय कुठला आहे, काय स्टोरी आहे, हे प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, 6 ऑक्टोबरला हा चित्रपट तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे। त्यामुळे या आगळ्या वेगळ्या हिरोईनचा जबरदस्त चित्रपट पाहायलाच हवा।